तर भावानं रविवार होता म्हणून निवांत होतो. मग जरा स्वर्गात जाऊन येऊया म्हटलं. स्वर्ग म्हणजे आप्पाची वाडी हो. इथं आल्यावर असं एक नंबर मनाला शांती मिळते. इथं देवाला आलो, पायातून पडलो आणि बसलो जरा निवांत अशी 10-15 मिनटं. एक नंबर असं समाधान मिळालं भावानं इथं आल्यावर. बरेच दिवस झालं आलो नव्हतो. जवळजवळ 5-6 महिने झाले असतील देवाला यायला नव्हतो. गाडीवरती असल्यामुळं कधी टाईमच मिळत नाही हो. आणि त्यात म्हटलं आज रविवार आहे, जाऊयाच म्हटलं आज देवाला. आलो देवाला. इथं बसलो जरा बराच वेळ बसलेलो. मस्त असं वाटालं. देवाला सगळ्या इच्छा सांगितल्या काय काय आहेत त्या, आणि देव पूर्ण करणारच हो. कारण 33 कोटीचा इथं दरबार भरतोय आणि लवकरच यात्रा चालू होणार आहे. तिथनं आलो बाहेर तर गावकरी आलतीत बैलगाडी घेऊन. आता भावाला म्हटलं मी मारणं चालवणार काय बैलगाडी. असं कासरं तेवढं हातात घेऊन उभारले आलो मी. तिथनं पुढं म्हटलं भावा आपल्याला काही जमणार नाही चालवायला ही, कारण स्टेअरिंग नाही म्हटलं, कासरं आहेत. मग काय गाडीने झोपलीत आणि मी म्हटलं येतो गाडीनं जातो तुमच्या. बसलो की राहू गाडीत, आणि गाडीत बसल्या भावाटायला लागलं. चालली तो आपली टिकिंग 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 करत. आपल्याला काही सवयच नाही. सवय नाही म्हणजे होती सवय मला, पण 2008 नंतर आज पहिल्यांदा मी बैलगाडीत बसलेलो बरेच वर्षाने. एक वेगळाच अनुभव होता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर